लेक्चरला आपण CSP चं लेक्चर आहे आता आज. लास्ट लेक्चरला आपण RC, LC आणि RLC सर्किटचे ट्रान्सफर फंक्शन बघितले होते. तुम्हाला RLC सर्किटचं ट्रान्सफर फंक्शन काढायला लावलं होतं. काढलं का कोणी? काढलं का कोणी ते RLC सर्किटचं ट्रान्सफर फंक्शन? कोण कोण होतं CSPच्या लास्ट लेक्चरला? बघायचे. आता तुम्हाला मोठे मोठे डायग्राम्स दिले असतील न्यूमेरिकल्स मध्ये. सो त्या डायग्राम तुम्हाला रिड्यूस करायचे आहे आणि फक्त एकच ब्लॉक ठेवायचा आहे मध्ये. म्हणजे R of S इनपुट असणार आहे स्टार्टिंगला आणि C of S आउटपुट आणि मध्ये फक्त एक ब्लॉक असणार आहे. आता त्यामध्ये तुम्हाला हे 10 रूल्स आहेत. ह्या रूल्स प्रमाणे ती डायग्राम ब्लॉक डायग्राम जी दिलेली असेल पूर्ण कॉम्प्लिकेटेड मोठी ब्लॉक डायग्राम, सो ती तुम्हाला ते रूल्स अप्लाय करून करून रिड्यूस करून करून फक्त एक ब्लॉक ठेवायचा आहे शेवटी मध्ये. तर ते एक्झाम्पल्स डायरेक्टली बघण्याआधी आपण रूल्स बघू की कोणते जेव्हा ब्लॉक सिरीज मध्ये असतील किंवा जेव्हा पॅरलल मध्ये असतील तेव्हा कुठे काय अप्लाय करायचं आणि कशी ब्लॉक डायग्राम रिड्यूस करायची आहे त्याचे रूल्स बघू आपण पहिले. सो फर्स्ट रूल हा ब्लॉक्स इन सिरीज साठी आहे, सिरीज किंवा कॅस्केड. आता ह्या डायग्राम मध्ये दोन ब्लॉक्स दिसतात आहे, G1 आणि G2. ओके, सो हे ब्लॉक सिरीज मध्ये आहेत, राईट? एका मागोमाग एक जोडलेले आहेत म्हणजे सिरीज मध्ये आहेत. ओके, फर्स्ट ब्लॉकचं आउटपुट काय असणार आहे? जे इनपुट आहे R of S ते इंटू ब्लॉकचं जी गेन आहे G1 ती, म्हणजे G1 इंटू R of S हे फर्स्ट ब्लॉकचं आउटपुट झालं. ओके, आता नेक्स्ट ब्लॉक कोणता आहे? G2. G2चं आउटपुट काय असेल? जे फर्स्ट इनपुट आहे G2 ला जे इनपुट भेटतंय G1 इंटू R of S इंटू जो सेकंड ब्लॉकची गेन आहे ती G2, म्हणजे काय झालं आउटपुट? G1 इंटू G2 इंटू R of S. हे फायनल C of S भेटते आपल्याला, म्हणजे फायनल जे आउटपुट आहे आपलं C of S ते काय आहे? G1 इंटू G2 इंटू R of S. आता इथे दोन ब्लॉक्स दिसतात आहे. आता आपल्याला ही ब्लॉक डायग्राम रिड्यूस करायची सपोज. अशी ब्लॉक डायग्राम आहे तुम्हाला आणि ही रिड्यूस करायची आहे. तुम्हाला दोन ब्लॉक नाही ठेवायचे, एकच ब्लॉक ठेवायचा आहे. सो याचा रूल काय आहे? जेव्हा दोन ब्लॉक सिरीज मध्ये असतील तेव्हा ते रिड्यूस करताना त्या दोन्ही ब्लॉकचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ओके, सो G1 आणि G2 हे मल्टिप्लाय होतील. जे सेकंड डायग्राम दिसते त्याच्यामध्ये एकच ब्लॉक आहे आणि मध्ये त्याची गेन काय दिली आहे? G1 इंटू G2, म्हणजे वरती ते ब्लॉक सिरीज मध्ये म्हणून खाली आपण ते मल्टिप्लाय केले. ओके, आता तेच आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो? परत खाली थर्ड डायग्राम मध्ये फक्त G रिप्रेझेंट करू शकतो त्याला, म्हणजे इन शॉर्ट G काय झालं? G1 इंटू G2 हे आपल्याला माहिती आहे. सो इथे पण आउटपुट काय असणार आहे आता फायनल C of S थर्ड डायग्रामचं? G म्हणजे काय? G1 इंटू G2 इंटू R of S. ओके, हेच आउटपुट आपलं फर्स्ट डायग्रामचं होतं ना. फर्स्ट डायग्राम जेव्हा आपण ब्लॉक डायग्राम रिड्यूस करण्याआधी जेव्हा दोन सेपरेट ब्लॉक आपण बघतोय त्यांचं जे आउटपुट आहे आणि लास्टचं जे इक्वेशनचं आउटपुट आहे ब्लॉक डायग्राम रिड्यूस केल्यानंतर ते सेम आहे. ओके, तो आपल्याला ब्लॉक डायग्राम रिड्यूस केल्यानंतर सेम आउटपुट आलं पाहिजे. ओके, सो मेन फर्स्ट रूल काय आहे? जेव्हा दोन ब्लॉक सिरीज मध्ये असतील तेव्हा त्यांना मल्टिप्लाय करायचं. ओके, हे समजतंय का सर्वांना? समजतंय का? पुन्हा सगळे 10 रूल झाल्यावर सांगू नका की समजत नाहीये. ओके, सो आता ही जी डायग्राम दिसते याच्यामध्ये सिरीजचा रूल अप्लाय होईल का? सिरीजचा रूल अप्लाय होईल, तो फक्त G1 आणि G2 साठी अप्लाय होईल. ओके, G3 साठी का अप्लाय नाही होणार? कारण मध्ये टेक ऑफ पॉइंट दिसतोय. टेक ऑफ पॉइंट काय आता? जिथून सिग्नल R of S कडे जातोय परत. G2 नंतर एक डॉट दिसतोय, तिथून सिग्नल परत R of S कडे जातोय, म्हणजे तो फीडबॅक सिग्नल इन शॉर्ट. तर त्याला काय म्हणतात? टेक ऑफ पॉइंट म्हणतात. समिंग पॉइंट, टेक ऑफ पॉइंट. समिंग पॉइंट म्हणजे काय असतो? जो राऊंड सर्कल मध्ये असतो, ज्याला आपण कंपॅरेटर वगैरे म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये दोन सिग्नल्स ऍड होतात. सो सपोज असा दोन ब्लॉक्सच्या मध्ये एखादा समिंग पॉइंट असेल किंवा टेक ऑफ पॉइंट असेल. टेक ऑफ पॉइंट म्हणजे जिथून आपण फीडबॅक घेतोय. सो दोन ब्लॉक्सच्या मध्ये जर असा पॉइंट असेल समिंग पॉइंट किंवा टेक ऑफ पॉइंट, तर तिथे आपण सिरीजचा रूल अप्लाय करू शकत नाही. सो या डायग्राम मध्ये आपण G1 आणि G2 साठी सिरीजचा रूल अप्लाय करू शकतो. ते दोन ब्लॉक आपण कंबाईन करून तिथे G1 इंटू G2 असं करू शकतो, बट G3 साठी आपण अप्लाय करू शकत नाही. आता इथे अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिले हा टेक ऑफ पॉइंट जो आहे तो शिफ्ट करावा लागेल. कुठे शिफ्ट करावा लागेल? एक तर G1 च्या आधी शिफ्ट करावा लागेल,
जो ब्लॉक आहे G1 त्या G1 ब्लॉकच्या आधी टेक ऑफ पॉइंट आपल्याला शिफ्ट करावा लागेल किंवा G3 ब्लॉक जो दिसतोय त्याच्यानंतर आपल्याला टेक ऑफ पॉइंट शिफ्ट करावा लागेल. आता हे टेक ऑफ पॉइंट शिफ्ट करण्याचे रूल्स अजून पुढे आहेत. सो आता एवढंच लक्षात ठेवायचं की इथे आपल्या फर्स्ट जी डायग्राम आहे तिथे हा रूल अप्लाय होतोय G1 आणि G2 जे सिरीज मध्ये दिसताय तिथे. इथे टेक ऑफ पॉइंट किंवा सिरीज समिंग पॉइंट नाहीये मध्ये. बट ह्या डायग्राम मध्ये G1 आणि G2 साठी सिरीजचा रूल अप्लाय होईल बट G3 साठी होणार नाही कारण G2 आणि G3 च्या मध्ये टेक ऑफ पॉइंट आहे. ओके. आता नेक्स्ट रूल काय आहे ब्लॉक्स इन पॅरलल. जेव्हा दोन ब्लॉक्स पॅरलल मध्ये असतील. आता इथे दिसतंय का आर ऑफ एस फर्स्ट इनपुट सिग्नल आहे तो 3 ब्लॉक्सला जातोय G1, G2 आणि G3 ला. सो हे ब्लॉक एका खाली एक आहेत जे आपण यांना पॅरलल कॉम्बिनेशन म्हणतो. मग अशी आपण बघितले G1 ला लगेच G2 अटॅच होता ते सिरीज कॉम्बिनेशन असतं. प्लस आता आर ऑफ एस हा सिग्नल पॅरलली 3 ठिकाणी जातोय. G1 ला पण G2 ला पण आणि G3 ला पण. सो याला आपण काय म्हणतो पॅरलल कॉम्बिनेशन म्हणतो राईट. आणि आउटपुटला तिन्ही ब्लॉकचं कॉम्बिनेशन हे आता इथे जो दिसतोय लास्टला तो समिंग पॉइंट आहे. सो आउटपुटला दिसतंय का इथे हा समिंग पॉइंट. सो आउटपुटला तिन्ही सिग्नल हे ऍड होतात ते समिंग पॉइंट मध्ये आणि आपल्याला सी ऑफ एस एंडला भेटतोय. सो फर्स्ट ब्लॉकचं आउटपुट काय दिसतंय इथे डायग्राम मध्ये आर ऑफ एस इंटू G1. ओके. म्हणजे आर ऑफ एस जो इनपुट सिग्नल आहे तो इंटू ब्लॉकची जी गेन आहे ती. सेकंड ब्लॉकचं आउटपुट काय आहे आर ऑफ एस इंटू G2 आणि थर्ड ब्लॉकचं आउटपुट काय आर ऑफ एस इंटू G3. ओके. आता पॅरलल ब्लॉक्स हे काय होतात जसे आपण बघितले सिरीज ब्लॉक हे मल्टिप्लाय होतात कंबाईन करताना. तसं पॅरलल ब्लॉक्सचं काय होणार आहे पॅरलल ब्लॉक्स ऍड होतात. हा रूल आहे पॅरलल ब्लॉक्स दिसले की ते रिड्यूस करण्यासाठी आपल्याला त्यांना ऍड करायचंय. सो सी ऑफ एस आउटपुट काय आहे इथे आर ऑफ एस इंटू G1 जे आपल्याला एंडला दिसतंय म्हणजे समिंग पॉइंट मध्ये आपण ते तिन्ही सिग्नल्स ऍड करतोय. सो फर्स्ट सिग्नल आर ऑफ एस इंटू G1 प्लस सेकंड सिग्नल आर ऑफ एस इंटू G2 आणि मायनस थर्ड सिग्नल आर ऑफ एस इंटू G3. मायनस का घेतलं कारण तिथे मायनस साइन दिसतंय. ओके. आता या तिघांमध्ये काय करणार आहे आर ऑफ एस कॉमन आहे. सो आर ऑफ एस कॉमन काढलाय आणि G1 प्लस G2 मायनस G3. ओके. हे ब्रॅकेट मध्ये आपलं उरलंय आर ऑफ एस कॉमन काढल्यानंतर. तर आता हे तिन्ही ब्लॉक आपल्याला ऍड करायचे. सो सेकंड जी ब्लॉक डायग्राम दिसते त्यात काय केलंय एकच ब्लॉक ठेवलाय आणि जे तिन्ही ब्लॉकची जी गेन आहे ती काय केली ऍड केली आहे G1 प्लस G2 मायनस G3. ओके. हा रूल आहे आपल्याला ब्लॉक्स पॅरलल मध्ये असले की त्यांना ऍड करायचे. ओके. आता परत एक खाली डायग्राम दिली आहे त्याच्यामध्ये दोन्ही ब्लॉक्स पॅरलल आहेत G2 आणि G1. बट इथे तो रूल अप्लाय नाही होणार. का नाही होणार कारण परत G1 नंतर मध्ये काय दिसतंय टेक ऑफ पॉइंट दिसतोय राईट. G1 नंतर जो पॉइंट दिसतोय जिथनं सिग्नल खाली येतोय परत तो आर ऑफ एस कडे जाणार आहे म्हणजे फीडबॅक सिग्नल म्हणू शकतो आपण. सो पॅरलली म्हणजे समिंग पॉइंट मध्ये ऍड होण्याआधी G1 मधनं एक टेक ऑफ पॉइंट दिसतोय आपल्याला. सो मध्ये जेव्हा असं टेक ऑफ पॉइंट किंवा असं अजून एखादा समिंग पॉइंट येतो तेव्हा आपण त्या ब्लॉक्सला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहे असं नाही म्हणू शकत. वरती जी फर्स्ट ब्लॉक डायग्राम दिसते आता लास्ट डायग्राम मध्ये जे G1 आणि G2 समिंग पॉइंट मध्ये ऍड नंतर एक टेक ऑफ पॉइंट परत दिसतोय. सो आपण त्यांना पॅरलल कॉम्बिनेशन. आता पहिली जी डायग्राम बघतोय आपण तिथे टेक ऑफ पॉइंट वगैरे कुठे आहे का म्हणजे G1 डायरेक्टली आर ऑफ एस जे इनपुट आहे ते डायरेक्टली G1, G2 आणि G3 ला जातंय आणि त्यानंतर ते आउटपुट डायरेक्टली समिंग पॉइंट मध्ये ऍड होतंय तिन्ही ब्लॉक्सचं आउटपुट. ओके. बट आता जी लास्टची डायग्राम आपण बघतोय आर ऑफ एस तर जातोय G1 आणि G2 ला आणि G2 कडनं समिंग पॉइंट कडे जातोय आणि G1 कडनं जिथे समिंग पॉइंट कडे जातोय लास्ट डायग्राम मध्ये तिथे तो परत टेक ऑफ पॉइंट म्हणजे मधनं एक सिग्नल घेतलेला आहे दिसतोय का तो फीडबॅक कडे जातोय म्हणजे आर ऑफ एस कडे. सो त्याला टेक ऑफ पॉइंट म्हणतात. सो असा जर पॉइंट मध्ये आला की जिथनं सिग्नल परत इनपुट कडे जातोय किंवा अजून दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जातोय सो अशा वेळी आपण हा रूल अप्लाय करू शकत नाही. अशा वेळी काय करावं लागेल तो टेक ऑफ पॉइंट जो दिसतोय जिथे डॉटेड लाईनने तो मूव्ह केला आर ऑफ एस कडे सो तो टेक ऑफ पॉइंट आपल्याला इनपुट साइडला म्हणजे G1 ब्लॉकच्या आधी मूव्ह करावा लागेल.
आणि तो मूव्ह केल्यानंतर मग आपण G1 आणि G2 हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहे असं म्हणून ते आपण ऍड करू शकतो. आता तुम्ही जेव्हा हे एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. बट आता मेन आपलं काय फर्स्ट दोन रूल्स. फर्स्ट रूल मध्ये जेव्हा ब्लॉक्स सिरीज मध्ये असतील तेव्हा त्यांना मल्टिप्लाय करायचे. ओके. आणि सेकंड रूल काय आहे, जेव्हा ते ब्लॉक्स पॅरलल असतील तेव्हा त्यांना ऍड करायचंय. इतकं समजलंय का? समजलंय का? ब्लॉक फीडबॅक येतो एच ब्लॉक कडे आणि मग तो परत फर्स्ट जे आहे समिंग पॉइंट कडे ऍड होतोय. सो याला आपण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये याला फीडबॅक लूप म्हणतात. कारण आउटपुट कडनं आपण परत फीडबॅक घेतोय सिग्नलचा, तो एच म्हणून एक ब्लॉकला देतोय ज्याचे गेन एच आहे आणि मग परत आपण तो इनपुटला देतोय. सो हा फीडबॅक झाला पॅरलल कॉम्बिनेशन नाही. आपण पॅरलल रूल जो बघितला होता इथे, इथे काय होतं, इनपुट आर ऑफ एस जे आहे ते तिन्ही ब्लॉकला सेम डायरेक्शन मध्ये हा रूल फक्त जेव्हा इनपुट आणि आउटपुट पर्यंत जो फ्लो आहे पूर्ण ब्लॉक डायग्रामचा तो जेव्हा एकाच डायरेक्शन मध्ये आहे, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, तेव्हाच हा रूल अप्लाय होतो. जसं आपल्याला फर्स्ट डायग्राम मध्ये दिसतंय, आर ऑफ एस इनपुट जे आहे ते राईट साइडलाच राईट डायरेक्शन मध्ये मूव्ह होतंय आणि G1, G2, G3 ब्लॉकला जाते, राईट. आणि परत तिथनं फॉरवर्ड डायरेक्शन मध्येच तिन्ही आउटपुट जे आहे ते समिंग पॉइंट कडे जात आहे आणि परत फॉरवर्ड डायरेक्शन मध्येच आपण आउटपुट घेतोय सी ऑफ एस. सो ह्या पूर्ण टोटल डायग्राम मध्ये जो सिग्नलचा फ्लो आहे तो एकाच डायरेक्शन मध्ये आहे, राईट. म्हणून इथे आपण ब्लॉक्स इन पॅरलल असा रूल हा अप्लाय करू शकतो. पण आता इथे जी फर्स्ट डायग्राम दिसते त्याच्यामध्ये काय दिसतंय की फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये इनपुट जे आहे आर ऑफ एस ते समिंग पॉइंट कडे जाते, समिंग पॉइंट कडनं ब्लॉक जी कडे जाते. ओके. आणि मग आपल्याला आउटपुट भेटते सी ऑफ एस. बट हे दोन्ही ब्लॉक जे आहेत जी आणि एच हे आपण पॅरलल मध्ये आहे असं नाही म्हणू शकत. कारण सी ऑफ एस जे आउटपुट आहे ते लेफ्ट डायरेक्शन मध्ये परत एच कडे जाते, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जाते परत आणि मग एच कडनं समिंग पॉइंट कडे जाते. सो जी आणि एच ची डायरेक्शन जी आहे ती सेम आहे का? नाही. जी ची फॉरवर्ड डायरेक्शन आहे आणि एच ची रिव्हर्स डायरेक्शन आहे. जसं इथे आपण बघितलं होतं तिन्ही ब्लॉकची डायरेक्शन सेम आहे, G1, G2, G3 ची. बट इथे जी ची डायरेक्शन वेगळी आहे आणि एच ची डायरेक्शन वेगळी आहे. सो ह्या कॉम्बिनेशनला काय म्हणतात, फीडबॅक लूप म्हणतात. हे पॅरलल कॉम्बिनेशन होत नाही. ओके. सो इथे तो पॅरललचा रूल अप्लाय नाही होत. इथे आपल्याला फीडबॅकचा रूल आहे तो आपण नेक्स्ट रूल मध्ये बघतोय. बट इथे असे दोन ब्लॉक्स एका खाली एक दिसताय म्हणून जी आणि एच ऍड करून द्यायचा असं होत नाही. ओके. त्यांची डायरेक्शन बघायची पहिले तिघांची. आता थर्ड रूल काय आहे, इलिमिनेट फीडबॅक लूप. ओके. आता फीडबॅक लूप म्हणजे काय, जसं आपण वरती बघितलं जो फीडबॅक लूप दिसतोय आपल्याला, सो तीच डायग्राम खाली आहे. आर ऑफ एस आहे पहिले जे इनपुट देतोय आपण आणि जी ब्लॉकला भेटतंय ते आणि सी ऑफ एस कडे जाते. ओके. आणि अगेन सी ऑफ एस कडनं फीडबॅक जो आहे तो एच कडे जातोय, एच ब्लॉक कडे, आणि परत तर ई ऑफ एस सिग्नल बघायचंय पहिले. ई ऑफ एस सिग्नल काय असेल, कंपॅरेटिव्हचा आउटपुट येते ई ऑफ एस सिग्नल. म्हणजे फर्स्ट जो समिंग पॉइंट दिसतोय आर ऑफ एस सिग्नल जिथे जातोय एकदम फर्स्टला, तिथे तो त्या समिंग पॉइंटला जातोय आणि आउटपुटला काय काय आहे, ई ऑफ एस आहे, राईट. सो हा ई ऑफ एस कसा लिहिणार आहे आपण, ई ऑफ एस इज इक्वल टू आर ऑफ एस आणि दुसरा सिग्नल कोणता भेटतोय समिंग पॉइंटला, प्लस मायनस बी ऑफ एस, राईट. सो ई ऑफ एस चे इक्वेशन काय आले, ई ऑफ एस इज इक्वल टू आर ऑफ एस प्लस मायनस बी ऑफ एस. आता बी ऑफ एस चे इक्वेशन काय असेल, बी ऑफ एस म्हणजे काय, एच ब्लॉकचं आउटपुट आहे. ओके. आता एच ब्लॉकचं आउटपुट जे आपण घेतोय बी ऑफ एस ते कुठनं येतंय, फर्स्ट एच ब्लॉक त्याला मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे एच ऑफ एस, आणि प्लस कुठनं येतोय तो एच ऑफ एस, सी ऑफ एस कडनं येतोय. म्हणजे जिथनं आपण एच ब्लॉकला इनपुट देतोय तो सिग्नल कुठनं देतोय आपण, सी ऑफ एस कडनं देतोय. सी ऑफ एस नाव आहे त्या सिग्नलचं आपलं. सो बी ऑफ एस चे इक्वेशन काय असेल, सी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ओके. आता अगेन सी ऑफ एस काय असणार आहे, सी ऑफ एस म्हणजे आपलं फायनल आउटपुट, ते कुठनं येत आहे, जी ब्लॉक कडनं येत आहे. सो जी ऑफ एस त्याला मल्टिप्लाय होईल आणि प्लस जी ऑफ एस ला कोणता सिग्नल भेटतोय, ई ऑफ एस भेटतोय, राईट. जे कॉम्बिनेशन आहे आर ऑफ एस आणि बी ऑफ एसचं. सो सी ऑफ एसचं इक्वेशन काय असेल, ई ऑफ एस इंटू जी ऑफ एस. हे कोणत्या ब्लॉकचं आउटपुट काय येतं एवढं समजतंय ना, फक्त जे आपण इक्वेशन घेतोय त्या ब्लॉकचं, सो ते त्या ब्लॉकला इनपुट कुठून भेटतंय आणि त्या ब्लॉकची गेन काय आहे हे बघायचंय फक्त.
आता सी ऑफ एस जेव्हा आपण घेतोय तर त्या ब्लॉकची गेन काय आहे, सी ऑफ एस ज्या ब्लॉक कडनं येतोय त्या ब्लॉकची गेन काय, जी ऑफ एस. ओके, आणि त्या ब्लॉकला इनपुट कोणतं भेटतंय, ई ऑफ एस. सो सी ऑफ एसचं इक्वेशन काय झालं, ई ऑफ एस इंटू जी ऑफ एस. ओके, आता इथे काय करायचं आपल्याला नेक्स्ट, ई ऑफ एसची व्हॅल्यू टाकायची या इक्वेशन मध्ये. लास्ट इक्वेशन जे दिसतंय जी ऑफ एस आपण तसंच ठेवलाय आणि ब्रॅकेट मध्ये ई ऑफ एस ची व्हॅल्यू टाकली आहे. ई ऑफ एस ची व्हॅल्यू म्हणजे कोणती, जी फर्स्ट इक्वेशनला आपण काढली होती, आर ऑफ एस प्लस मायनस बी ऑफ एस. ओके, सो आता नेक्स्ट काय होईल, हा जी ऑफ एस ब्रॅकेट मध्ये दोन्ही साइडला मल्टिप्लाय होईल, आर ऑफ एस ला पण आणि बी ऑफ एस ला पण. सो इक्वेशन काय येईल पुढचं, सी ऑफ एस इज इक्वल टू जी ऑफ एस इंटू आर ऑफ एस. म्हणजे फर्स्ट जी ऑफ एस आर ऑफ एस ला मल्टिप्लाय केला आपण, जी ऑफ एस इंटू आर ऑफ एस प्लस मायनस नेक्स्ट काय, जी ऑफ एस इंटू बी ऑफ एस, म्हणजे जी ऑफ एस परत बी ऑफ एस ला पण मल्टिप्लाय केलाय. ओके, हे इक्वेशन आलं आता पहिले सी ऑफ एस. आपण हे सगळं सी ऑफ एस साठी काढतोय. सो सी ऑफ एसचं हे इक्वेशन आलं. आता परत काय करायचं आपल्याला, या इक्वेशन मध्ये लास्ट फर्स्ट इक्वेशन आहे, लास्ट जे बी ऑफ एस दिसतंय तर तिथे आपल्याला बी ऑफ एस ची व्हॅल्यू टाकायची आहे. आता बी ऑफ एस ची व्हॅल्यू कोणती टाकायची परत, जी आपण इथे सेकंड इक्वेशन मध्ये काढली होती, दिसतंय का, ई ऑफ एस नंतरचं जे बी ऑफ एस इक्वेशन दिसतंय जिथे आपण ती व्हॅल्यू काढली होती. सो ती व्हॅल्यू जी आहे सी ऑफ एस इंटू एच ऑफ एस, बी ऑफ एस ची, ती व्हॅल्यू आपल्याला इथे फर्स्ट इक्वेशन मध्ये बी ऑफ एसच्या जागी टाकायची आहे. सो सी ऑफ एसचं इक्वेशन काय आलं आता, जी ऑफ एस इंटू आर ऑफ एस प्लस मायनस जी ऑफ एस इंटू सी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. सी ऑफ एस इंटू एच ऑफ एस कुठून आलं, ही बी ऑफ एस ची व्हॅल्यू. ओके, ओके, आता फर्स्ट लेफ्ट साइडलाच फक्त एक सी ऑफ एस आहे. ओके, सो तो सी ऑफ एस तसाच ठेवला. त्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये जो राईट साइडला सी ऑफ एस ची जी टर्म दिसतीये, त्याच्या 3 टर्म्स आहेत, जी ऑफ एस, सी ऑफ एस, एच ऑफ एस. ती सेकंड टर्म राईट साइडची ती आपण लेफ्ट साइडला आणणार आहे. ओके, सो प्लस मायनस ची परत प्लस मायनसच राहील. सो काय होईल, प्लस मायनस जी ऑफ एस, एच ऑफ एस इंटू सी ऑफ एस. आणि इक्वल टू साइडला राईट साइडला काय राहिलंय, फक्त जी ऑफ एस इंटू आर ऑफ एस. ओके, सो आता परत काय करायचं आपल्याला, लेफ्ट साइडला जे टर्म्स आहेत 2 टर्म्स, सो आपण ते सी ऑफ एस कॉमन काढण्यासाठी या साइडला आणलंय. सो सी ऑफ एस तिथनं कॉमन काढलं आपण. सो काय उरले आता तिथे मध्ये, सी ऑफ एस कॉमन काढल्यानंतर पहिल्या टर्म मध्ये तर काहीच नाहीये, सी ऑफ एस होता फक्त, सो तिथे फक्त 1 उरेल. ओके, 1 आणि प्लस मायनस आता सेकंड टर्म मध्ये काय उरलंय सी ऑफ एस काढल्यानंतर, एच ऑफ एस इंटू जी ऑफ एस. राईट, सेकंड टर्म मध्ये एवढंच उरलंय आणि इक्वल टू जी ऑफ एस इंटू आर ऑफ एस तसंच आहे. आता आपण ट्रान्सफर फंक्शन काढतो म्हणजे काय करतो, सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस पाहिजे असतं आपल्याला. आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं ट्रान्सफर फंक्शनची डेफिनेशन काय आहे, लॅपलास ऑफ आउटपुट अपॉन लॅपलास ऑफ इनपुट. सो सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस हे काय आहे, ट्रान्सफर फंक्शन आहे आपलं. सो लेफ्ट साइडला जो सी ऑफ एस दिसतोय तो आपण तसाच ठेवलाय आणि राईट साइडचा जो आर ऑफ एस आहे तो आपण लेफ्ट साइडला आणलाय. आता तो लेफ्ट साइडला आणताना काय होईल, राईट साइडला आर ऑफ एस मल्टिप्लाइड आहे जी ऑफ एस ला, सो लेफ्ट साइडला येताना तो डिवाइड होईल. ओके, सो सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस होईल. ओके, आणि इक्वल टू आता बाकी जी टर्म आहे लेफ्ट साइडला ती आपल्याला राईट साइडला न्यायची. सो राईट साइडला पहिले फक्त जी ऑफ एस उरलंय. सो जी ऑफ एस अपॉन आता लेफ्ट साइडची जी टर्म आहे पूर्ण ब्रॅकेट मधली ती पण पूर्ण सी ऑफ एस ला मल्टिप्लाइड आहे. सो ती पण इकडे येऊन डिवाइड होईल. सो पूर्ण ती टर्म ब्रॅकेट मधली इकडे खाली येईल, राईट साइडला डिवाइड होईल. 1 प्लस मायनस एच ऑफ एस इंटू जी ऑफ एस. ओके, आता हे फायनल आपलं ट्रान्सफर फंक्शन आलंय. फायनल केव्हा म्हणतात, सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस ची व्हॅल्यू आली म्हणजे ते ट्रान्सफर फंक्शन आलं. सो पूर्ण ही सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हे सगळं केलं. पहिले ई ऑफ एसचं इक्वेशन काढलं, देन बी ऑफ एसचं इक्वेशन, देन सी ऑफ एसचं काढलं. मग सी ऑफ एसच्या इक्वेशन मध्ये आपण ई ऑफ एस ची व्हॅल्यू रिप्लेस केली. अगेन बी ऑफ एस येत होतं तिथे आपण बी ऑफ एस ची पण व्हॅल्यू रिप्लेस केली. ओके, त्यानंतर काय केलं, सी ऑफ एसच्या टर्म एक साइडला आणल्या. थर्ड इक्वेशन मध्ये बघा, सी ऑफ एसच्या टर्म आपण एक साइडला आणल्या, त्यानंतर सी ऑफ एस कॉमन काढला त्यातनं. ओके, आणि म्हणजे उरतंय ते ब्रॅकेट मध्ये ठेवलं आणि परत राईट साइडला आपली एक वेगळी टर्म आहे ज्याच्यामध्ये आर ऑफ एस आहे. सो आपल्याला ट्रान्सफर फंक्शन साठी काय लागतंय, सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस लागतंय. सो आपण सी ऑफ एस तसाच ठेवला लेफ्ट साइडचा आणि राईट साइडचा जो आर ऑफ एस आहे तो इकडे डिवाइड केला. ओके, आणि मग परत इकडे राईट साइडला जो जी ऑफ एस उरला होता त्याला लेफ्ट साइडला उरलेली टर्म डिवाइड केली. सो आपलं सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस इक्वेशन आलं म्हणजे हे ट्रान्सफर फंक्शन आलं. ओके, आता याच्यामध्ये खालच्या टर्म मध्ये काय दिसतंय, 1 प्लस मायनस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस दिसतोय. सो हा प्लस मायनस जो आहे
तो डिपेंड करतो फीडबॅक वरती. जेव्हा पॉझिटिव्ह फीडबॅक असेल तेव्हा तिथे काय येईल, खालचं इक्वेशन बघा पॉझिटिव्ह फीडबॅकचं, सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस काय येईल, जी ऑफ एस अपॉन 1 मायनस पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणून मायनस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. आणि जेव्हा निगेटिव्ह फीडबॅक असेल तेव्हा काय होईल, जी ऑफ एस अपॉन 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक करता प्लस साईन येईल आणि पॉझिटिव्ह फीडबॅक करता मायनस साईन येईल. ओके, ही फीडबॅकची आपली रूल आहे. ओके, आता ही जी सिस्टीम दिसतीये खालची, तर याला आपल्याला ट्रान्सफर फंक्शन अप्लाय करायचंय. म्हणजे हे जे मेन इक्वेशन दिसतंय तुम्हाला वरचं सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस, हे फीडबॅकचं इक्वेशन आहे. ओके, फीडबॅक लूपचं. सो आपण जर खालची सिस्टीम कन्सिडर केली तर इथे काय दिसतंय, पहिले 2 ब्लॉक सिरीज मध्ये दिसतात. सगळ्यात खालची ब्लॉक डायग्राम बघा, 2 ब्लॉक सिरीज मध्ये दिसतात, G1 आणि G2. सगळ्यात पहिले काय होतील हे ब्लॉक, मल्टिप्लाय होतील, राईट. पहिला रूल बघितला होता आपण, सिरीज मध्ये असले म्हणजे मल्टिप्लाय होतील. सो ते मल्टिप्लाय झाल्यानंतर तिथे काय येईल, G1 इंटू G2. ओके, दिसलं का इथे फर्स्ट डायग्राम, मल्टिप्लाय झाले ते ब्लॉक. आणि खाली एचचा जो ब्लॉक आहे खालचा तो तसाच ठेवला आपण. ओके, सो आता ही काय झाली, प्रॉपर फीडबॅक लूप झाली. ओके, जशी इथे आपण बघितली होती सेकंड डायग्राम बघा, जशी ही फीडबॅक लूप आहे तशी आता इथे ही प्रॉपर फीडबॅक लूप झाली फर्स्ट डायग्राम मधली. ओके, सो आता इथे आपल्याला फीडबॅकचा जो रूल आहे तो अप्लाय करायचा आहे. तर कसा अप्लाय होईल, काय ट्रान्सफर फंक्शन काढलं होतं आपण, जी ऑफ एस अपॉन 1 प्लस मायनस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. म्हणजे पहिले आपल्याला पहिल्या ब्लॉकची गेन घ्यायची आहे, देन खाली 1 प्लस मायनस पहिल्या ब्लॉकची जी गेन आहे आपली नॉर्मल ती, आणि इंटू फीडबॅकची गेन, हे इक्वेशन आहे. सो इथे काय येईल, आता त्या इक्वेशन प्रमाणे व्हॅल्यू पुट करायची आपल्याला इथे. आता इथला जी म्हणजे काय आपला G1 इंटू G2. ओके, सो G1 इंटू G2 आला. आता इथे फीडबॅक मायनस दिसतोय, एच कडनं जो फीडबॅक जातोय समिंग पॉईंट कडे, तिथे साईन काय मायनस आहे. सो मायनस म्हणून आपल्याला काय घ्यायचंय, फीडबॅक मध्ये प्लस घ्यायचंय. ओके, सो 1 प्लस आलं तिथे, आणि प्लस नंतर काय करायचंय, परत काय बघितलं आपण इक्वेशन मध्ये, G इंटू एच, त्यांच्या दोघांच्या गेन मल्टिप्लाय करायच्या. सो इथे काय दिसतंय, आता G ची गेन काय, परत G1 इंटू G2, आणि एच ची गेन काय, एचच आहे. सो हे एक प्रॉपर फीडबॅकचं इक्वेशन आहे. जेव्हा 2 ब्लॉक्स तुम्ही फीडबॅक मध्ये बघताय तेव्हा त्या दोघांची गेन तुम्हाला अशी रिड्यूस करायची आहे, G1 इंटू G2 अपॉन 1 प्लस G1 इंटू G2 इंटू एच. हे नॉर्मल तुमचं फीडबॅक लूप साठीचा रूल आहे. हे कळतंय का सर्वांना, काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? फीडबॅक लूपचा रूल कळला आहे का? फीडबॅक लूपचा रूल समजला आहे का सर्वांना? समजलाय का सर्वांना? नेक्स्ट रूल एक्सप्लेन करू आता की उद्या करायचा? सो जेव्हा 2 समिंग पॉइंट्स सिरीज मध्ये आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये दुसरं काहीच नाही, डायरेक्टली फर्स्ट समिंग पॉइंट नंतर सेकंड समिंग पॉइंट आहे, तर तेव्हा त्या समिंग पॉइंटची ऑर्डर जी आहे, म्हणजे आपण सेकंड समिंग पॉइंट फर्स्टच्या आधी शिफ्ट करू शकतो किंवा फर्स्ट सेकंडच्या नंतर शिफ्ट करू शकतो. सो इंटरचेंज करू शकतो आपण त्यांची ऑर्डर इन शॉर्ट. सो जेव्हा ते 2 समिंग पॉइंट एकदम सिरीज मध्ये आहेत, त्यांच्यामध्ये एक ब्लॉक नाही एखादा किंवा टेक ऑफ पॉइंट किंवा दुसरं काही नाहीये, तर तेव्हा आपण त्या 2 समिंग पॉइंटची डायरेक्शन चेंज करू शकतो. आता जसं या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय, इनपुट आर ऑफ एस जेव्हा जाते फर्स्ट समिंग पॉइंट कडे, तेव्हा आउटपुटला सपोज आपण वाय कन्सिडर केलं आउटपुट, आणि त्या फर्स्ट समिंग पॉइंटचा अजून एक दुसरं इनपुट काय आहे, B1. ओके, आणि नेक्स्ट समिंग पॉइंटला ते गेल्यानंतर आपल्याला आउटपुटला सी ऑफ एस भेटते, आणि सेकंड समिंग पॉइंटचं इनपुट काय आहे, दुसरं B2. ओके, सो पहिल्या समिंग पॉइंटचं आउटपुट काय आहे, वाय आर ऑफ एस मायनस B1. ओके, हे फर्स्ट समिंग पॉइंटचं आउटपुट आहे, आणि सी ऑफ एसचं आउटपुट काय आहे, सेकंड समिंग पॉइंटचं वाय मायनस B2. ओके, सो आपण आता इथे परत
y ची व्हॅल्यू टाकल्यानंतर काय होणार आहे लास्ट इक्वेशन c of s इक्वल्स टू r of s मायनस b1 मायनस b2. ओके, हे फर्स्ट या डायग्रामचं आउटपुट झालं. आता जेव्हा आपण हे दोन समिंग पॉइंटची जी प्लेस आहे ती इंटरचेंज करणार आहे तर तेव्हा काय होईल, इथे काय केलं आता आपण समिंग पॉइंट शिफ्ट केले. सपोज पहिला जो समिंग पॉइंट आहे B2 चा आता इथे काय दिसतंय, जो सेकंड समिंग पॉइंट आहे B2 चा तो आपण शिफ्ट केलाय फर्स्ट B1 च्या जागी. ओके, सो आता काय येईल आउटपुट या डायग्रामचा, आपण डायरेक्टली फक्त समिंग पॉइंट शिफ्ट केले, बाकी तसंच ठेवलंय सगळं. ओके, सो आता y आउटपुट काय येईल फर्स्ट समिंग पॉइंटचं r of s मायनस b2. ओके, आणि c of s चा आउटपुट काय येईल आता y मायनस b1. मायनस का घेतोय आपण, कारण तिथे मायनस साइन आहे समिंग पॉइंटच्या तिथे. ओके, आता परत आपण y च्या जागी y ची व्हॅल्यू प्लेस करायची आहे फर्स्ट इक्वेशनची. सो c of s काय येईल परत r of s मायनस b2 मायनस b1, फक्त y ची व्हॅल्यू टाकली आपण. ओके, सो आता हे दोन्ही आउटपुट जे आहे, इथलं जे लास्ट आउटपुट दिसतंय c of s या डायग्रामचं ते, आणि इथलं जे आउटपुट दिसतंय c of s या डायग्रामचं समिंग पॉइंट शिफ्ट केल्यानंतरचं, ते दोन्ही आउटपुट सेम आहे. म्हणजे समिंग पॉइंट शिफ्ट करण्याच्या आधीचं आणि नंतरचं दोन्ही सेम आहे. सो आपण असं समिंग पॉइंट शिफ्ट करू शकतो कारण आउटपुट सेम आहे. बट आता आपण हा केव्हा अप्लाय करू शकतो, जेव्हा हे दोन समिंग पॉइंट डायरेक्टली कनेक्टेड आहेत तेव्हाच, जसं मी पहिले सांगितलं. आता इथे काय दिसतंय, सगळ्यात लास्ट डायग्राम बघा या पेजवरची, दोन समिंग पॉइंटच्या मध्ये एक G1 ब्लॉक दिसतोय. ओके, सो आता इथे आपण हे समिंग पॉइंट डायरेक्टली शिफ्ट करू शकत नाही. का समिंग पॉइंट शिफ्ट नाही करू शकत आपण, आता ही डायग्राम जर आपण सपोज कन्सिडर केली फर्स्ट, तर हिचं आउटपुट काय येईल c of s इक्वल्स टू काय येणार आहे पहिले, सगळ्यात पहिल्या ब्लॉकचा आउटपुट काय r1s मायनस r2s, जे पहिलं समिंग पॉइंट दिसते आपल्याला ब्रॅकेटमध्ये, जे पहिलं इक्वेशन दिसते r1 of s मायनस r2 of s, आणि त्याला काय मल्टिप्लाइड आहे G1 का, कारण ते दोन्ही त्या ब्लॉकला जाते. ओके, सो G1 आणि प्लस नेक्स्ट समिंग पॉइंट मध्ये काय होते ते सगळं ऍड होतंय. सो प्लस r3 of s, हे पूर्ण c of s चा आउटपुट झालं. ओके, आता जर आपण या समिंग पॉइंटची प्लेस चेंज केली तर r2s चा जो पहिला समिंग पॉइंट आहे तो आपण G1 नंतर शिफ्ट केला, आणि G1 नंतर जो r3 of s चा समिंग पॉइंट दिसतोय तो आपण G1 च्या आधी शिफ्ट केला. तर काय होईल इथे आउटपुट काय येईल आता c of s चं, सगळ्यात पहिल्या समिंग पॉइंटचं काय दिसतंय r1 of s प्लस r3 of s. ओके, इंटू G1, परत तो ब्लॉक आहे मधला तो, आणि परत मायनस काय आता इकडे खाली r2 of s. ओके, सो आता हे आउटपुट आणि हे मागचं आउटपुट सेम आहे का, नाही. काय डिफरन्स आहे, पहिले r1 आणि r2 च्या टर्म्स आपण मायनस केल्या होत्या, जिथे आता इथे r1 आणि r3 प्लस झालंय, आणि एंडला आपली r3 ची जी टर्म आहे ती ऍड होती, आणि इथे एंडला मायनस r2 of s दिसते. सो आउटपुट पूर्णपणे चेंज झाले. सो आपण दोन समिंग पॉइंट हे तेव्हाच इंटरचेंज करू शकतो त्यांची प्लेस, जेव्हा ते डायरेक्टली कनेक्टेड आहेत. जसं इथे या डायग्राम मध्ये दिसतंय सगळ्यात लास्टच्या, जेव्हा ते डायरेक्टली कनेक्टेड आहेत तेव्हाच. जेव्हा त्या डायग्रामच्या मध्ये एखादा ब्लॉक आलाय, जसा इथे G1 आलाय सगळ्यात लास्ट डायग्राम मध्ये, तेव्हा आपण ते दोन समिंग पॉइंट डायरेक्टली शिफ्ट करू शकत नाही. ओके, काय डाऊट आहे का कोणाला इथपर्यंत? पुढचे रूल आता अजून 10 रूल आहेत एकूण, आपण